नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे ऋषिकेश आणि सारंग दोघेजण जत्रेमध्ये आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग तुला जे जे काही हवंय ना ते सगळं घे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा मला माहिती आहे मला काय हवंय ते. त्याने आता एक गदा घेतलेली असते आणि अजून त्याला इथे घोड्यावरती बसायचं असतं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सारंग अरे तू काय लहान आहेस का या पाळण्यातल्या घोड्यावरती बसायला? तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा अरे तुझ्यासाठी मी लहानच आहे ना रे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, माझ्यासाठी आहेस पण त्या पाळण्यात बसायला नाही. जा दुसरं जाऊन काहीतरी खेळ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणतो, ठीक आहे मी जातो आणि ते आता फुगे फोडतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो खाली पडलेला मास्क इथे मकरंदने उचललेला असतो आणि तो मास्क उचलल्यानंतर मकरंद आपल्या चेहऱ्याला लावतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो त्या मास्कमधून मकरंद फक्त जानकीला बघत असतो. तर प्रेक्षकांनो मास्क लावायची सवय इथे मकरंदला आत्ताच नाही तर अगदी पहिल्यापासूनच होती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या आलेली असते मॅकला भेटायला. आता मॅक दुसरा तिसरा कुणी नसून तो मकरंदच आहे आणि तो ऐश्वर्याचा फ्रेंड आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी आणि सायली दोघीजणी इथे आता जत्रेमध्ये आलेल्या असतात. दोघीजणी मुळशीमध्ये पहिल्यांदाच आलेल्या असतात. तर इथे जत्रासुद्धा फिरून जानकी पुन्हा पनवेलला जाणार असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे जानकी आणि सायली दोघीजणी फुगे फोडायला आलेल्या असतात. तेव्हा सायली म्हणत असते, जानू मधला गुलाबी रंगाचा फुगा फोड ना. तेव्हा इथे गुलाबी रंगाचा फुगा फोडत असताना इथे तिचा काही नेमच लागत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंगने पैसे घेतलेले असतात ऋषिकेशकडून आणि तो सुद्धा फुगे फोडायला आलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, जानू तुझा नेम काय आज लागत नाही हा. कारण का माहिती आहे मला तुझं मन थाऱ्यावरती नाही आहे ना. त्या प्रधान काकू आहेत ना त्यांनी तिथे तुला राहण्याचे जे काही नियम सांगितलेत ना त्यामुळे टेन्शनमध्ये आली आहेस का तू. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सायली अगं टेन्शनमध्ये येऊन आता काय करू सांग बरं तू. मुळशीमध्ये कुणाच्या तरी ठिकाणी एका मुलीला राहण्याची जागा मिळाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता प्रधान काकू आहेत थोड्या स्ट्रिक्ट. त्यांनी मला खूपच जास्त नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत. पण त्या कदाचित माझ्या काळजीपोटीसुद्धा असू शकतात. तेव्हा हे बघ तिथे आपल्याला राहायचं आहे म्हटल्यानंतर त्यांचं आपल्याला ऐकावंच लागणार आहे. तेव्हा मी त्याचं टेन्शन घेतच नाही आहे. मधुभाऊंनी सांगितलं आहे ना आता रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे मी लढत राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी फुगे फोडत असते पण इथे तिला एकसुद्धा फुगा फोडताना येत नसतो. तेव्हा सारंग येतो आणि म्हणतो, ओ दादा मलासुद्धा बंदूक द्या ना मला पण फुगा फोडायचा आहे. पण जानकी आता कुणाला फुगा फोडूच देत नसते. तेव्हा सारंग म्हणतो, अहो ताई तुम्ही आता बाजूला व्हा ना मला फुगा फोडू द्या ना. तेव्हा जानकी म्हणते, हो थांबा हो मी 4 डावाचे पैसे ऑलरेडी दिलेत त्यामुळे मी आता खेळणारच आहे. तेव्हा इथे सारंगला एकसुद्धा आता डाव ती खेळू देत नसते. तेव्हा सारंग येतो ना गदा आणि इथे बंदूक घेऊन ऋषिकेशकडे येतो आणि म्हणत असतो की दादा अरे बघ ना तिकडे काय चाललंय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग अरे मला आता शांतपणे पडू दे रे. तू जा ना जत्रेमध्ये फिर तुला पैसे दिलेत ना काय हवं ते कर जा. तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे मला ती पोरगी कुठे खेळू देते. मी तिला म्हणालो की ताई मला एक डाव खेळू दे ना तर मला काय म्हणाली माहिती आहे, 4 डावाचे पैसे मी आधीच दिलेत त्यामुळे मीच खेळणार कुणीच फुगा फोडायचा नाही. अरे ती मला खेळूच देत नाही आहे. ती मला इथे फुगे फोडूच देत नाही आहे. मग मी माझा डाव कधी खेळणार सांग ना तू. कधी मिळणार मला संधी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग कसं आहे ना संधी ही मिळत नसते रे. संधी ही मिळवायची असते. तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे काय करणार आहेस तू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता बघच मी काय करतो ते. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी आता पुढे उभं राहून फुगे फोडत असते. तिच्या मागोमाग उभं राहून इथे आता ऋषिकेश फुगा फोडतो. बरोबर मधला गुलाबी रंगाचा फुगा ऋषिकेशने फोडलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, जानू अगं फोडलास तू फुगा. तेव्हा जानकी म्हणते, नाही गं मी नाही फोडला फुगा. कुणी फोडला फुगा. आणि ती मागे वळून बघते तर काय ऋषिकेशने फुगा फोडलेला असतो. तेव्हा इथे सारंग म्हणतो की अरे वा दादा वा. आता निळ्या रंगाचा फुगा फोड बरं. तेव्हा जानकी म्हणते, एक मिनिट काय निळ्या रंगाचा फुगा फोड. मी इथे फुगे फोडते दिसत नाही आहे तुम्हाला.
माझा डाव आहे ना, मग मी खेळणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुम्ही मगापासून इथे फुगे फोडताय. तुमच्याने एकसुद्धा फुगा फोडलेला नाही आहे. म्हणून मी तुमची मदत केली. तुम्हाला जमत नाही आहे ना खेळायला म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, "एक मिनिट, तुम्हाला कुणी सांगितलं होतं माझी मदत करायला? तू का आलास माझी इथे मदत करायला? आणि तू कोण आहेस रे बोलणारा, की मी कसं खेळायचं आणि कसं नाही ते? मला खेळता येत नाही, हे सांगणारा तू कोण?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "मी कोण म्हणजे? मी या मुळशी गावातला कोण आहे? तुला माहिती नाही वाटतं? मुळशीमध्ये नवीन आहेस का?" तेव्हा जानकी म्हणते, "हो, हो, आम्ही नवीनच आहोत." तेव्हा इथे सारंग म्हणतो, "दादा, ही कशी बोलते तुझ्याबरोबर? ओ, माझ्या दादाशी नीट बोलायचं आत्ताच सांगतो तुम्हाला." तेव्हा जानकी म्हणते, "हो, हा दादा आहे का तुझा? काय केलं रे तुझ्या दादाने एवढं? दादाला बोलायचं नाही म्हणून? मग तुझा दादा कसा बोलतो माझ्याबरोबर? मला का सांगतो खेळाचे डाव कसे खेळायचे ते?" तेव्हा सायली म्हणते, "जानकी अगं जाऊ दे ना जानू, चल आपण जाऊया." तेव्हा जानकी म्हणते, "का? याला घाबरून आपण का जायचं? आपल्या डावाच्या मध्ये आला हा, शिकवतोय मला हा, आणि आपण का बरं जायचं?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "एक मिनिट, तुला खेळता नाही येत नाही हे तू मान्य कर. मगापासून बंदूक घेऊन उभी होतीस. काय जमलं गं तुला खेळायला?" तेव्हा जानकी म्हणते, "एक मिनिट हां, नीट बोलायचं, माझ्याशी नीट बोलायचं." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, की "जो माणूस माझ्याशी जसा बोलतो ना, तसाच उत्तर देतो हा ऋषिकेश, जसं तुला उत्तर दिलंय." तेव्हा इथे सारंग म्हणतो, "हां, माझ्या दादाला काही बोलायचं नाही." तेव्हा जानकी बोलते, "काय रे माझा दादा, माझा दादा, आणि काय तुला खेळायचं होतं का इथे?" तेव्हा इथे सारंग म्हणतो, "मग काय, तुम्ही कुठे मला खेळून दिलंत?" तेव्हा जानकी म्हणते, "मग बोलता येत नाही का की मला खेळायचं आहे म्हणून? लगेच दादाला घेऊन आलास ते. आणि काय रे, तुला आता इथे तुझं वय फुगे फोडायचं आहे की फुगे फुगवायचं आहे ते सांग बरं." तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो, "एक मिनिट, माझ्या भावाला काही बोलायचं नाही हां, आत्ताच सांगतोय." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तो मालक येतो, खेळाचा मालक येतो आणि म्हणत असतो, की "साहेब हे घ्या, तुम्ही फुगे फोडलेत ना, तुमच्यासाठी एक गिफ्ट." आणि इथे आता हार्ट शेपमध्ये इथे छान पिलो गिफ्ट केलेला असतो, म्हणजे छान बक्षीस मिळालेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, "घे, गिफ्ट घे." शेवटचा आला आणि गिफ्ट घेऊन गेला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "मला नको, चल, हे तुझं तुझ्याकडेच ठेव आणि निघ इथून." तेव्हा इथे जानकीने ऋषिकेशने ते दिलेला आता पिलो ती जोरात फेकून देते आणि म्हणते, "नकोय मला तुझं गिफ्ट, चल निघ इथून." तेव्हा इथे जानकीचं आणि ऋषिकेशचं मोठ्याने भांडण झालेलं असतं आणि तेव्हा इथे मकरनने मात्र तो बलून आता पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो, की "जानकी कशी असू दे, जानकी फक्त माझी आहे, फक्त माझी." तर इथे हार्ट शेपमधला छोटासा पिलो इथे आता मकरनने आपल्या हातामध्ये ठेवलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, "अरे मॅक, तू इथे काय करतोयस?" तेव्हा इथे मकरन म्हणत असतो, की "तुला इतका उशीर झाला यायला?" तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, "जरा मोबाईल बघ तुझा, किती फोन केलेत मी तुला, अख्ख्या जत्रेमध्ये शोधते मी तुला आणि तू इथे उभा आहेस. आणि हे काय, तू तुझ्या हातामध्ये माझ्यासाठी हा हार्ट शेपमधला पिलो ठेवलायस का? काय तुला या सगळ्यांच्या समोर मला प्रपोज वगैरे करायचं की काय हे गिफ्ट देऊन?" तेव्हा इथे मकरन म्हणतो, "ए नाही नाही, तुला प्रपोज वगैरे करण्यासाठी मी हातामध्ये ठेवलेला नाही आहे आणि मी तुला प्रपोज का करू? माझं काही प्रेम आहे का तुझ्यावरती?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "अच्छा, म्हणजे तुझं प्रेम जर माझ्यावरती नाही आहे, मग कुणावरती आहे रे तुझं प्रेम?" तेव्हा इथे आता मकरन मात्र गप्पच बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "बरं बरं, ठीक आहे बाबा, मी मस्करी केली तुझी, बाकी काही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मॅक, ज्या मुलीवरती तुझं प्रेम असेल ना, तिची आणि माझी भेट घडवून मात्र नक्की द्यायची. कळलं का तुला?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि सायली दोघीजणी आता मंदिरामध्ये आलेल्या असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, "काय गं, पण माणसं असतात, त्याला खेळायचं होतं म्हणून तो लगेच त्याच्या दादाला घेऊन आला आणि म्हणतो तर काय, की मला खेळायचं होतं आणि तुम्ही मला खेळू दिलं नाही म्हणून." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, "बरं ठीक आहे, चल आपण आता निघूया." तेव्हा मकरन म्हणतो, "अगं असं काय करतेस? आत्ताच आली आहेस ना तू, थांब ना थोडा वेळ, आपण जत्रा तर फिरूया." ऐश्वर्या म्हणते, "अजिबात नाही, मला इथे काही आता थांबायचं नाही आहे." तेव्हा मकरन म्हणतो, "अगं थांब ना थोडा वेळ, आता इतकी आलीस तर काहीतरी खा." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "इथलं खाऊ मी? अजिबात नाही. आपण दोघेजण एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये जाऊया आणि तिथे काही खायचं आहे ते खाऊया, चल." तेव्हा ऐश्वर्या मकरनला तिथून आता घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, "मगाशी तर तुला इतका राग आला होता आणि लगेच शांत झालीस." तेव्हा सायली म्हणते, "नाही,
अशा लोकांना आपणही दाखवायचं असतं की आपल्यालाही बोलता येतं आणि राग येतो ते. नाहीतरी शहरातली माणसं हसतात आपल्यावरती आपण ऐकून घेतलं की. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते, बरं जानकी, चल आता माझी निघायची वेळ झाली. तेव्हा जानकी म्हणते, कुठे जातेस तू? तू आज कुठे जायचं नाही आहे, माझ्याबरोबर राहायचं आहे, चल. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, तुझी ती सासू प्रधान काकू त्यांनी काय सांगितले, मित्रमैत्रिणींना घेऊन यायचं नाही आणि तू मला सोबत तुझ्या राहायला घेऊन जातेस. तेव्हा जानकी म्हणते, सायली अगं असं काय करतेस, चल ना तू माझ्याबरोबर, आजच्या दिवस तू राहा ना गं. हे बघ आकाशात उडत असले तरी जमिनीशी मुळं मला घट्ट धरून ठेवायची आहेत गं. माझी जमीन माझ्यापासून दूर नाही झाली पाहिजे. तू प्लीज आजच्या दिवस राहा ना माझ्याबरोबर. आणि हे बघ प्रधान काकांबरोबर माझं बोलणं झालं आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, तू आज माझ्याबरोबर राहणार आहेस. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, हे सगळं कधी केलंस तू? तेव्हा जानकी म्हणते, मी मगाशीच बोलले त्यांच्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते, मला खरंच आवडलं असतं तुझ्याबरोबर राहायला, पण मी आता गेले ना तर मी सकाळपर्यंत पनवेलला पोहोचेन, कळतंय का तुला? आणि मग तिथे गेल्यानंतर मी तुला फोनसुद्धा करेन. पण मला जावं लागेल जानकी, मला नाही थांबता येणार. तुला तर माहिती आहे ना, आपल्या मधुभाऊंचं आता वय झालं आहे आणि ती लहान मुलं ऐकत नाही गं त्यांचं. मधुभाऊंना त्यांच्या मागे मागे धावायला लागतं. आणि आता तर तुला माहिती आहे, मधुभाऊ त्यांच्या नादामध्ये बीपीची गोळीसुद्धा घ्यायला विसरतात. आपण तिथे असतो तर आपण आठवण करतो ना गं त्यांना. आता तू असायचीस त्यांची काळजी घ्यायला, मी होते, पण आता तू नसणार आहेस ना, मग मला त्यांची काळजी घ्यायला नको का? तेव्हा मला थांबता नाही येणार, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा जानकी म्हणत असते, साऊ अगं कारण पण असं दिलंयस ना तू की मी तुला तुझ्याजवळ आता राहण्यासाठी हट्टसुद्धा करू शकणार नाही आहे. बरं ठीक आहे तू जा, पण मला अधूनमधून भेटायला येशील ना? तेव्हा सायली म्हणते, नक्की येईन आणि तू सुद्धा तुझी काळजी घ्यायची, कळलं का? आणि हे बघ, तुला मधुभाऊने ॲड्रेस दिला आहे ना, त्या ॲड्रेसवरती इंटरव्ह्यूला नक्की जायचं. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर सायली म्हणते, आणि हे बघ, शेवटचं वर्ष आहे, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय पनवेलमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, कळलं तुला? नाहीतर हे बघ जानू, फटके देई ना मी तुला. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो साऊ, मी माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही. तू सुद्धा तुझी आणि सगळ्यांची काळजी घे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणते, बरं तू जा बरं घरी. तेव्हा जानकी म्हणते, अजिबात नाही, प्रधान काकू ओरडल्या तरी चालतील, तुला गाडीला बसवल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी सायलीला सोडायला गेलेली असते. तर इथे आता काका खूप टेन्शनमध्ये असतात. त्याचबरोबर सुमित्रा म्हणत असते, अहो काय झाले तुम्हाला, तुम्ही काय एवढ्या इकडे तिकडे फेऱ्या मारताय? तेव्हा नाना म्हणत असतात की तुमचे ते 2 चिरंजीव आहेत ना, ते घरामध्ये नाही आहेत, ते कुठेतरी गेलेत. ते दोघेजणं बाहेर गेल्यानंतर माझ्या डोक्याला शांतता कधी असते का? तेव्हा सुमित्रा म्हणते, काय हो, तुम्ही सारखे माझे चिरंजीव माझे चिरंजीव म्हणत असता, ते तुमचे कुणीच नाही आहेत का? तेव्हा इथे नाना म्हणतात, आहेत ना, ते माझेही चिरंजीव आहेत, पण तसं बोलायला ते दोघेजणं माझं काही ऐकतात का? नेहमी आपल्या आईच्या पदराला धरून असतात. तुम्ही तुम्ही लाडावून ठेवलंय त्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नाना म्हणतात, कुठे गेलेत कुठे ते दोघेजणं मगापासून? तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुमित्रा म्हणत असते, अहो आपल्या इथे सौमित्राची पुस्तकं आणायची आहेत ना पुण्यावरून, ते दोघेजणं पुस्तकं आणायला गेलेत, त्याची महत्त्वाची पुस्तकं आहेत ती. होणार आहे सौमित्र? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो नाना हो, माझी पुस्तकंच आणायला गेलेत ते, माझ्या परीक्षा सुरू होत आहेत ना, तेव्हा ते पुस्तकं आणायला गेलेत. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, हो का? नाही बघतो ना आता किती खरं बोलताय ते, खरोखर पुस्तकं आणायला गेलेत की कुठे गेलेत ते बघतो मी. तेव्हा इथे ह्या ऋषिकेशचं तर काही होणार नाही आहे, त्याला खूप लाडावून ठेवलेत तुम्ही, थोरला मुलगा म्हणून त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? दिवसभर बाहेर इकडे तिकडे फिरायचं, लोकांना मारायचं आणि मग काय घरी येऊन थापा मारायच्या, खोटं बोलायचं. माझं तर काही ऐकतच नाही ते, तुमचं सगळं ऐकतात, पण तुम्हीसुद्धा त्यांच्या सगळ्या चुका पाठीशी घालता ना, काही होणार नाही आहे त्याचं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, स्वतःच्याच मुलांबद्दल असं बोलू नका हो. एक दिवशी बघा माझा ऋषिकेश किती सरळ मार्गावरती येतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषिकेश आणि सारंग दोघेजणं घरी यायला निघालेले असतात आणि तेव्हा इथे एक काकू जत्रेमध्ये पर्स वगैरे बघत असतात. तेवढ्यातच तिथून काही गुंड लोक जात असताना त्या काकूंची सोन्याची चेन तिच्या गळ्यामधून खेचून पळून जात असतात.
तेवढ्यातच ऋषिकेश आणि सारंग दोघेजण हे सगळं चित्र बघतात आणि त्यानंतरला ऋषिकेश त्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्या गाडीच्या समोर जाऊन उभा राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो त्या काकूंची चेन देऊन टाका, पण तो माणूस काही द्यायला तयार नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश त्या गुंड माणसांना मारतो आणि तेव्हा इथे त्यांच्याकडून चेन घेण्याचा प्रयत्न करत असतो. ते गुंड लोकंसुद्धा एक एक करून ऋषिकेशला मारत असतात. त्यानंतर इथे एक माणूस आता ऋषिकेशचा व्हिडिओ काढत असतो. कशा पद्धतीने ऋषिकेश सगळ्यांची धुलाई करतोय हे त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं. त्यानंतर तो चेन घेतो आणि त्या काकूंना परत देतो आणि म्हणतो, काकू ही घ्या, तुमची सोन्याची चेन घ्या. तेव्हा ती म्हणते, थँक्यू रे बाळा, खूप उपकार झाले तुझे, तू माझी चेन परत केलीस. तेव्हा इथे सारंग म्हणतो, वा दादा वा, काय धुलाई केलीस रे तू या दोघांची, खूपच धम्माल आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश गुंड माणसांना मारत असतो. सारंग इथे एन्जॉय करत असतो. काकू म्हणत असतात की बाळा बरं झालं रे, माझी चेन भेटली, नाहीतर आज माझं घरी गेल्यानंतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की दादा, अरे त्या गुंड लोकांना मारलंस, छान त्यांची चेन परत करून दिलीस, बघितलंस ना त्यांना किती आनंद झाला होता ते. अरे दादा, जाताना त्यांनी तुला भरभरून आशीर्वाद दिला की तुझं सगळं काही चांगलं होईल म्हणून. पण आता आशीर्वाद तर दिला, त्यांना आनंदही झाला, पण आता तुझं काय? जर इथे आपल्या नानांनी बघितलं ना की तुझे टी शर्ट फाटले, तर ते काय करतील रे, काय बोलतील तुला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हा मग मग आता काय करायचं, नाना काय बोलणार आहेत मला. अरे तू पण ना सारंग, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतोस. अरे आपल्याकडे काही कमी कारणं आहेत का नानांना सांगायला. चल आता एवढ्या कारणांमधून एक कुठलं तरी कारण आपण सांगूया. असं म्हणून आता ऋषिकेश आणि सारंग घरी जायला निघतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आलेली असते. ती दरवाजा नॉक करते. तेव्हा काकू म्हणत असतात, काय गं तुला इतका उशीर यायला, पहिल्याच दिवशी हे रंग दाखवतेस का. तेव्हा जानकी म्हणते, सॉरी, ती माझी मैत्रीण आहे ना सायली, ती पनवेलला गेली ना, तिला मी बसमध्ये बसवायला गेले होते, एस.टी उशिरा आली म्हणून उशीर झाला. तेव्हा प्रेक्षकांनो, काकू म्हणतात, बरं चल आता, पहिला दिवस आहे म्हणून तुला माफ करते, आता किचनमध्ये जा आणि ओटा आवरून घे आणि उद्या सकाळी लवकर उठून स्वतःचा चहा स्वतः करायचा आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा द्यायचा, कळलं का तुला. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला हवी तेवढी मदत करायला तयार आहे. काकू म्हणतात, काय उपकार नाही करणार आहेस, या घरामध्ये राहतेस ना, मग कामसुद्धा करावं लागेल, कळलं का. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मी करेन सगळं, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी इथे आता किचनमध्ये जाते. सरळ धावत पळत किचनमध्ये जाऊन ती आपली बॅग ठेवते आणि लगेच ओटा वगैरे आवरायला घेते. जानकी आता ओटा बघते तर पूर्ण ओटा हा घाण करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे ओटा आवरत असताना प्रधान काका तिथे येतात आणि म्हणत असतात की जानकी बेटा, अगं आलीस का तू, आणि हे बघ, तुझ्या इथे प्रधान काकूंचं बोलणं आहे ना, मनावरती घेऊ नकोस. आपल्याला 2 कान दिलेत की नाही, एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. आणि तुझ्या प्रधान काकूंचं बोलणं आहे ना, या कुकरच्या शिटीप्रमाणे सुरूच असतं. त्यामुळे कुठल्या गोष्टी ऐकायच्या आणि कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या, हे आपण आपलं ठरवायचं. आणि हे बघ, या घरामध्ये तू स्वतःला एकटी समजू नकोस. हा काका नेहमी तुझ्याबरोबर आहे, तुझ्या बाजूने. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, काका तुमचं हे बोलणं आहे ना, त्यानेच मला बळ मिळाल्यासारखं झालं. तुमचं ह्या बोलण्यामुळे मला खूप जास्त धीर आला आहे आणि मी आता तुम्हाला प्रॉमिस करते, काकूंच्या बोलण्याकडे मी लक्ष देणार नाही. माझं काम मी करत राहणार आणि प्रामाणिकपणे इथे मी राहणार. तुम्हाला मी बोलण्याची संधीसुद्धा देणार नाही, असं जानकीने ठरवलेलं असतं. तुम्ही फक्त माझ्याबरोबर आहात ना, यानेच मला धीर आलेला आहे. आता मी व्यवस्थितरित्या इथे माझे दिवस काढू शकते, असं आता जानकी प्रधान काकांना म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश घरी आलेला असतो. तेव्हा पोलीस येतात आणि म्हणत असतात की नानासाहेब, हे बघा, तुमच्या ऋषिकेशने इथे मार्केटमध्ये काही लोकांना मारामार केलेली आहे, रक्त येईपर्यंत मारले आणि तो व्हिडिओ दाखवला जातो आणि ज्या माणसांना त्यांनी मारले ना, ती सयाजी विखे पाटीलची माणसं होती, असं सुद्धा सांगितलं जातं. तर इथे मकरंद आता घरी येतो. त्याने आपल्या बेडरूममध्ये सगळीकडे फक्त जानकी आणि जानकीचेच फोटो लावलेले असतात. तेव्हा इथे मकरंद म्हणतो की जानकी, तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. मी तुझ्यावरती जेवढं प्रेम करतो ना वेड्यासारखं, तेवढं प्रेम तुझ्यावरती कुणीही करू शकणार नाही आहे, कळते का तुला. तू फक्त माझी आहेस आणि माझीच होशील. अगं मी जगतोय तुझ्यासाठी,
हा श्वास मी घेतोय ना, हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तू कधी ना कधीतरी माझी होशील या विश्वासानेच मी जगतोय गं आणि त्याच्यावरतीच मी विश्वास ठेवला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश मारामाऱ्या करत असतो, तर इथे मकरंद वेड्यासारखा जानकीवरती प्रेम करत असतो आणि आता पोलीस येतात आणि ऋषिकेशला अरेस्ट करून घेऊन जातात आणि नाना पोलिसांना थांबवत सुद्धा नाही.